19व्या शतकात युरोपमध्ये सामूहिक शिक्षण प्रणाली विकसित केली गेली. नंतर ही प्रणाली जगभरात पसरली. भारताने या प्रणालीचे प्रारूप ठेवून आपली शिक्षण प्रणाली विकसित केली. या प्रणालीचे प्रारूप विकसित केली. या प्रणाली उद्दिष्ट विद्यार्थ्यांना चांगले नागरिक उत्पादक कामगार बनवण्याचे आहे. तो कामगार बनवणे. औद्योगिक युगाला मर्यादित क्षमता संचाने सज्ज असलेला कामगार वर्गाचा सातत्याने पुरवठा सुरू राहणे आवश्यक आहे. ही गरज पूर्ण नकारण्याच्या दृष्टीने ही शिक्षण प्रणाली योग्यच होती. आपली शिक्षण प्रणाली घंटा गणवेश तुकड्यांनी दिलेले शिक्षण हे सुरू असणाऱ्या कारखान्याची मिळती जुळती आहे. परंतु आर्थिक दृष्टिकोनातून सध्याचे पर्यावरण हे फार वेगळे आहे. सध्याचे जग हे गुंतागुंतीचे अस्थिर असून जागतिक पातळीवर एकमेकांशी जोडले गेलेले आहे. तर पहिलं, दोषपूर्ण शिक्षण प्रणाली भारतात सतत विकसनशील देशच राहणार असं म्हणता येईल का आपल्याला? आपल्या देशाबद्दल इतकं निगेटिव्ह असे ऑप्शन डायरेक्ट काय करायचे? निगेटिव्ह. आजच्या प्रशिक्षणार्थ्यांना नव्या योग्य कौशल्य आत्मसात करणं गरजेचे आहे. बरोबर आहे. अनेक भारतीय विकसित देशात मोठ्या संख्येने शिक्षणात जातात कारण तिथली शिक्षण प्रणाली कार्य ते समाजाचे परिपूर्ण प्रतिबिंब असते असं म्हणू शकतो का आपण? म्हणून बेटर उत्तर काय तुमचं? पर्याय क्रमांक काय? 2. परिपूर्ण प्रतिबिंब नाही म्हणू शकत ना आपण. आणि तिथे फॉरेन मध्ये जाण्याचं कारण म्हणजे भारतात एज्युकेशन चांगलं नाही म्हणून ते तिथे जातात असं पण कुठे माहिती पडतं का आपल्याला? नाही. पथ्याचा विशिष्ट आहार घेण्यात सवयीची साथच आता पसरलेली आहे. तो म्हणतो ओबेसिटी, डायटिंगचे. ओके, पथ्याचा विशिष्ट आहार म्हणजे काय? डायटिंग. ओके, प्रत्येक जण आपले शरीर परिपूर्ण राखण्यासाठी योग्य मार्ग शोधत आहे. आपण सगळे वांशिकता, अनुवांशिकता, कौटुंबिक, वांशिक, आध्यात्मिक जीवनशैली यात वेगळे वेगळे असतो. यामुळे कोणते अन्न आपण पचवू शकतो, कोणत्या अन्नाच्या बाबतीत आपण संवेदनशील राहतो या बाबतीत आपल्याला फरक असतो. म्हणूनच एका विशिष्ट आहारात अथवा आहार पुस्तकात कोणत्या गोष्टी समाविष्ट करू शकत नाही. ही बाब ओबेसिटी कमी दृष्टीने तयार केलेला विशिष्ट आहाराची अपेक्षा ठरेल का याचे स्पष्टीकरण देते. जोपर्यंत वजन वाढीची कारणे चांगलेपणे समजून घेतली जात नाही, त्या उपाय केले जात नाही, तसेच घातक सोयीमध्ये स्वरूपाने बदल केला जात नाही, तोपर्यंत विशिष्ट आहार घेण्यात यश मिळणार नाही असं तो म्हणतोय. जगभरात तर्कनिष्ठ आणि अनुमान आहे. जगभरामध्ये ओबेसिटीची म्हणजे काय मोठं असणं, बरोबर, याची साथ पसरलेली आहे. साथ पसरलेली आहे का याची? नाही. आणि जगात म्हटलं पण मेन जरी म्हटलं तरी आपल्याला काय एकदम त्याला मेन सांगण्याचा हा उद्देश नाहीये. त्याचा उद्देश कशाबद्दल आहे? फक्त ओबेसिटी नाही, ओबेसिटीचा आहार कुठलाही प्रॉपर नाही असं तो म्हणतोय. अनेक लोकांना परिपूर्ण शरीर कमवण्याची वेळ लागलेली आहे. त्यांनी मेन्शन केलं ही गोष्ट, पण हा त्याला मेन सांगण्याचा उद्देश नाही ना. तो का म्हणतो आहार लागू नाही होत. बेटर उत्तर काय होणार? हा न बरोबर ना. बेटर उत्तर काय? परिपूर्णाचा विशिष्ट आहार असा उपाययोजना नाहीये. उत्तर म्हणून 4 होईल. एक पीक कृषी पद्धतीमध्ये फार मोठा धोका आहे. पिकांमध्ये रोग अथवा कीड विस्तृत पट्ट्यातील अन्नधान्याचे उत्पादन नामशेष करू शकते. असे असून सुद्धा एक पिकी पद्धतीने शेती करण्याचे प्रमाण वाढले असून जगामध्ये श्रीमंत लोकांच्या खाण्याच्या प्रमाणात 2050 मध्ये 70% वाढ होईल अशी शक्यता सांगितली जात आहे. बदलत्या तापमानामुळे धोक्याची तीव्रता मोठ्या प्रमाणात वाढत आहे. जसं जसं आपला ग्रह गरम होईल आणि मोसमी तीव्रता वाढेल तशी तशी जमिनी पुराखाली जातील. ओके, उत्तर अमेरिकेला अधिक तीव्र दुष्काळ तोंड द्यावे लागत आहे. तसेच नवीन भूभागावर पिकावर पसरतील. सर्वात तर्कनिष्ठ संदेश कोणता देण्यात आलेला आहे? सो कोणता संदेश आहे तो सगळ्यात काय तर्कनिष्ठ देण्यात आलेला आहे? पिकांची जैविक विविधता जतन करणे हा हवामान बदलामुळे होणाऱ्या परिणामाविरुद्ध लढण्यासाठी महत्त्वाचे आहे. बरोबर आहे. एक पद्धतीने म्हणजे जैविक विविधता मोठा धोका असून सुद्धा एक कृषी पद्धत, एक पीक कृषी पद्धत हाच एकमेव मार्ग आहे. अरे उलट तो क्रिटिसाइज करतो ना मोनोकल्चरला. समजतं का तुम्हाला? फक्त अधिकाधिक जैविकदृष्ट्या सुधारित पिके जगाला अनटेज वाचू शकतील हे होऊ शकतं. पण मला सांगा फक्त हीच पिके, शब्द काय आला? फक्त याची बेटर पॉवर काय पर्याय? आशिया आणि उत्तर अमेरिका हे हवामान बदलापासून सर्वाधिक त्रास देणारे प्रदेश असतील आणि ती अन्नाची टंचाई निर्माण होईल. बरोबर आहे. पण पहिली गोष्ट लक्षात घ्या, त्याला मेसेज काय द्यायचा? हा मेसेज नाही आहे. त्याचा मेसेज आहे की आपण एक पीक पद्धती जी आहे त्याला सोडून आता आपण काहीतरी पुढे वळलं पाहिजे. बरोबर आहे ना? आता हे तो रोग पसरणार, हे पसरणार, मग आता म्हणून त्यासाठी आपण काय केलं पाहिजे? एक पद्धतीने सगळ्या गोष्टी घडून येतील. म्हणजे आपण आताच केअरफुल झालं पाहिजे. हा त्याचा काय आहे? तर्कनिष्ठ संदेश. संदेश कधीही फ्रुटफुल असला पाहिजे. लक्षात घ्या. अनुमानाचे प्रश्न काढणं आणि संदेशामध्ये काय आहे हा फरक आहे. मी तुम्हाला सांगितलं होतं फक्त 4 पॅटर्न वरती प्रश्न येतात युपीएससी मध्ये. बरोबर आहे. पण तो कुठे संदेश आहे, कुठे अनुमान आहे, बरोबर आहे, कुठे गृहीतक आहे, बरोबर आहे, आणि कुठे मुख्य मुद्दा आहे हे फक्त लक्षात ठेवायचे तुम्हाला. हे 3 ते 4 पॅटर्न फक्त आहे म्हणजे पूर्ण युपीएससी पॅटर्न झालेत क्वासेटचे. याच्यावरतीच येतात. उलट मी नेहमी म्हणतो की एमपीसीचा स्कोप उलट जास्त आहे.
कारण एमपीएससी मध्ये तुम्ही बघितले 5 प्रश्न येतात, पण ते तितके डेंजर आहे. कधी समांतर तर्कसंगत कृती काय, ते वेगळंच लॉजिक आहे. त्यानंतर कोणता तरी त्रुटी स्पष्ट करणे, विरोध स्पष्ट करणे. इथे कधी तुम्हाला समांतर तर्कसंगत कृती विचारली का, विरोध स्पष्ट करतो कधी विचारलं का? इथे सरळ सपोर्टमध्येच चालतं. अजम्पशन असेल तरी मुख्यमंत्र्याच्या सपोर्टमध्ये आहे, मुख्य मुद्दा काय तरी सपोर्टमध्ये आहे, तर्कनिष्ठ सरळ अनुमान सुद्धा काय ऑथरचा व्ह्यूच आहे इथे. फक्त उलट मला तर याचा स्कोप काय कमी वाटतो यामध्ये. सर्वांना शिक्षणासाठी सार्वत्रिक पूर्व काहीतरी दिले, मोठा पॅसेज. आपण डायरेक्ट प्रश्नावरती येऊयात. हा, कोणती बाब सर्वात महत्वाची आहे? सर्व पालकांनी शाळेत पाठवले मुलांना, भौतिक सुविधा द्या मुलांना. हे का, हे तर आपण जनरल आपल्या याच्यावरती पण सोडू शकतो. विद्यार्थी प्रिय प्रणालीवर आधारित अभ्यासक्रमाची रचना. द आन्सर ऑप्शन नंबर 1. बरोबर आहे ना. आणि वाचून ठेवा बघा कसलं असतं याच्यामध्ये, जे आपण मी तुम्हाला सांगतो याच्यामध्ये की लँग्वेज तुम्ही बघा एकदा आयोगाची कशी आहे. हे जरी मी बऱ्यापैकी ट्रान्सलेट केले यूपीएससीचे वगैरे प्रश्न वगैरे, ओके, आणि इंग्लिशची सुद्धा तुमची. तर अशा प्रकारची तुमची लँग्वेज जी आहे ती स्टँडर्ड आन्सरची राहिली पाहिजे आता. ठीक आहे. वरील उत्तराच्या संदर्भात पुढील तुम्ही म्हणणार की आम्हाला यंदाच पोस्ट काढायची आहे. मी म्हणतो बिलकुल यंदाच काढा, पण पुढच्या पण परीक्षा द्याव्याच लागतील ना, जर डेप्युटी कलेक्टर डीसी नाही ऍड झालं तर. ओके. हा, वरील संदर्भात कोणती गृहीते दिलेली आहेत? शिक्षणाचा हक्क मुलांच्या शिक्षणाच्या प्रक्रियेसाठीच्या दायित्वाची हमी देतो. देन शिक्षकांचा हक्क मुलांच्या शाळेत नोंदी 100% हमी देतो. लाभ हेतू बाळगतो. थोडं मला इथे डाऊट वाटतं, एक मिनिट. काय आन्सर काय, फक्त ना, शिकण्याच्या प्रक्रियेच्या दायित्वाची हमी देतो. नाही, दायित्वाची हमी कशी देतो रे? लास्ट पॅरा का, एक मिनिट. शिक्षक दायित्व प्रणाली आणि प्रक्रियेने मुले शिकत आहे त्याची खातरजमा करून घेतली पाहिजे. आपण घेतली पाहिजे, पण तो त्यात हमी देतो का असं? मी आय विल चेक दॅट. तुम्हाला काय वाटतं याच्यामध्ये? मला थोडं प्रॉपर वाटत नाहीये. हा, मग तो ठीक आहे ना, क रद्द समजा. अच्छा, म्हणजे ते बाकी उरतच नाही. ठीक आहे, मग बाकी कम्पेअर पेक्षा 1 ठीक आहे, पण तो इतकं प्रॉपर वाटत नाही. ठीक आहे, हा बरोबर आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी कोणती गोष्ट महत्वाची आहे रे? कार्यकृती आणि संशोधन याद्वारे शिक्षण देणे, मुलांच्या मनावरती बिंबणे. म्हटलं ना त्याच्यामध्ये, मुलांच्या मनावर हे गोष्टी बिंबणे. 4 बरोबर आहे. हा, डायरेक्ट नेक्स्ट मोठा पॅसेज आहे. हा, सॉरी, काय 1900 मध्ये जगाची लोकसंख्या 21 अब्ज होती, ती 21 अब्जने वाढत आहे. मग सगळ्यात मोठा देश असेल. त्यावेळी सुद्धा भारताची 42% लोकसंख्या मुख्यत्वे शेतीवरच अवलंबून असेल. बरोबर आहे ना. सगळ्यात मोठी पॉप्युलेशन भारत देश असेल, पण तेव्हा सुद्धा भारताची मोस्ट ऑफ लोकसंख्या काय असेल? शेतीवर अवलंबून असेल. भारताची कृषी क्षेत्राची समृद्धी महत्वाची आहे. होऊ शकतं, कारण अरे इतकं झाल्यानंतर सुद्धा तो म्हणतो 2050 मध्ये सुद्धा काय, 2050 उल्लेख कोणत्या वर्षात उल्लेख आहे? 30. हा, ठीक आहे, 2030 वगैरे. पण सुद्धा जेव्हा देश सगळ्या पवला तेव्हा सुद्धा 42% लोकसंख्या. म्हणजेच काय, मग त्या लोकांना रोजगार जर मिळायचा असेल हे असेल तर कृषी महत्वाची आहे की नाही? विल होल्ड. निश्चित एकदम माहित पडत नाही, पण विल होल्ड. भारतीय अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणात शेतीवर अवलंबून आहे. बरोबर आहे. हे होऊ शकतं नाही. अर्थव्यवस्था नाही, लोक डिपेंड राहणं म्हणजे अर्थव्यवस्था डिपेंडेंट आहे असं नाही. अरे लोक डिपेंडेंट म्हणजे अर्थव्यवस्था डिपेंड झाली का? हा, समजलं का? हा, दोन होणार नाही. वाढते लोकसंख्या नियंत्रण कुठे म्हटलं त्यांनी? भारतीय लोकसंख्या कंट्रोल करा. कडक उपाययोजना म्हणून त्यासाठी कोणत्या कडक उपायाबद्दल बोलते तो? स्वतःची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी भारतीय शेतकरी शेती सोडून दुसरे उद्योग करण्यास सुरुवात केली पाहिजे. अगेन सेवा क्षेत्रात आहे, पण म्हणून शेती सोडून द्या. शेती सोडून द्या शेतकऱ्यांनी, कसं काय होणार आहे? शेती सोडून दिली पाहिजे नाही. उत्तर काय? पर्याय क्रमांक 1 बेटर होतं. अन्नाद्वारे रोग पसरणारे अनेक रोगाणू आपल्यास माहित नाहीत. शेतातून आपल्या तटापर्यंत कोणत्या अन्न दूषित होऊ शकते? अन्न विषबाधेच्या अनेक घटना कळवल्या जात नसल्यामुळे जगभरात अन्नाद्वारे पसरल्या जाणाऱ्या रोगांच्या आवाक्याची आपल्याला माहितीच नाहीये. आंतरराष्ट्रीय पातळीवर या रोगांच्या निरीक्षणात केलेल्या हे सगळं तो म्हणतोय बघण्यात आलेलं आहे. अधिकाऱ्यांनी सुद्धा अन्न सुरक्षेबाबत पुढील उद्गार काढलेले आहे की आपल्या जीवनात ताटात जगातील काय अन्न आहे. बरोबर आहे. हा, आणि तो जागतिकीकरणामुळे अन्नाचं आता काय नियमन करणं सुद्धा काय अवघड आले.
अन्नाच्या वाढत्या उपलब्ध पर्यायाबरोबर जगात असुरक्षितता सुद्धा वाढत आहे का? एक जागतिकीकरणामुळे समजा, ठीक आहे, होल्ड ठेवू. सर्व अन्नतर पसरलेल्या रोगाचे मूळ अन्न प्रक्रियेत आहे? सर्व नाही. आपण फक्त स्थानिक पातळीवरतीच अन्न खायला पाहिजे हे पण होईल का रे? हा. अन्न उत्पादनाचे जागतिकीकरण संपवले पाहिजे? अरे ऑप्शन डायरेक्टली रिजेक्ट होतात. सो एकच आहे की काय, असुरक्षितता वाढत आहे, एक हे संपून टाका, ह्या गोष्टी होऊ शकतात का त्याच्यामध्ये, किंवा हे डायरेक्ट ऑप्शन काय करायचे, रिजेक्ट. हा. नेक्स्ट सोपा होता 49. हा. तर रामदीनने चालण्यास सुरुवात केली, मग तो काय केला, 15 किलोमीटर दक्षिणे गेला. ठीक आहे. हा. इथं त्याचा इनिशियल पॉईंट आहे 15. नंतर तो बस स्टॉपवर पोहोचला, नंतर त्याने डावीकडे वळाला, तिकडे काय गेला, 8 किलोमीटर गेला. नंतर तेथून तो डावीकडे पुन्हा वळाला आणि किती किलोमीटर चालला, 15 किलोमीटर चालला. बरोबर आहे, म्हणजे याला पॅरलल आला इथे. ठीक आहे. नंतर तो सेंट्रल लायब्ररी तिथून 4 किलोमीटर डावीकडे वळाला आणि काय वसतिगृहात पोहोचला. कळलं प्रत्येकाला? अगेन जर का आपण याच्यामध्ये बघितलं तर याच्यामध्ये आपण जर बघितलं इथे इथून हे अंतर किती आहे, मग हे टोटल 8 होतं, यातनं हे 4 झालं, तर उरलं किती, 4. आणि आता तो म्हणतो की बघा वसतिगृह किती अंतरावर कोणतं, कार्यालयापासून वसतिगृह 4 किलोमीटरचं आहे, पण पूर्वेकडे की पश्चिमेकडे येतात, त्याचं जे एंडला जे वसतिगृह जे आहे तो इंड वसतिगृह पोहोचता, वसतिगृह पूर्वेला आहे. दॅट्स द आन्सर ऑप्शन नंबर 2. तर हे पण लक्षात आलं पाहिजे. जर त्यांनी म्हटलं असतं की वसतिगृहापासून त्याचं कार्यालय कुठे आहे, तर उत्तर काय आलं, तुमचं 4 किलोमीटर पश्चिमेकडे. गॉट इट? काय वेळ किती झालेला आहे, वेळ किती झालाय, 7. ॲक्युरेट 7 झाले का? तरी घेऊया अर्धा तास, कारण मग ते एकदा राहिलं की राहून जातं आपलं ना. मागचं बघा ते तुमची युपीएससी सजून पण माझं ते मग माझं एवढं ते हेवी हे असतं, मग ते राहून जातं. आपण कम्प्लीट करूया आता 7 पॉईंट आणि होऊ द्या आज कर. ठीक आहे ना? नाही जायचंय, थांबायचं, पण थांबायचं ठीक आहे, मी देतो 2-3 दिवसामध्ये तुम्हाला रजिस्ट्रेशन वाटलं असतं की करून टाकायचं, की जितकं हो तितकं घेऊ. तुम्ही म्हणा सर आता थांबात, मग थांबून जाऊ आपण. पण मग ते कसं मला पण ते एकटं रेकॉर्ड करणं पण 2-2 तास बोर होतं ना, हे असं म्हणजे ऍक्च्युअली. आणि पॅसेज इज व्हेरी हेवी टू अंडरस्टँड, म्हणजे हे करायला त्याच्यामध्ये. ठीक आहे, तर बेटर वे आपण इथेच करून घेऊयात. मनोज, नित्या, वरुण, प्रणय, सेवा हे 8 व्यक्ती आहेत. एका सरळ रोशीमध्ये उत्तराखंड तोंडून बसले आहेत. क्रमाने रेवा प्रणयांच्या दरम्यान फक्त 2च व्यक्ती बसल्या आहेत. ठीक आहे, घरी करून घ्याल तुम्ही. हे अवघड आहे, थोडं अवघड आहे ना थोडी, की सोपी आहे? सोपी आहे का? हा, 2च व्यक्ती आहेत, यांच्या दरम्यान संज्ञा प्रणय सर यांच्या दरम्यान संकेत आहे, शेजारी नाही वगैरे. उत्तर काय आहे ते तुम्हाला विशेषणामध्ये दिलेलं आहे, बघा, बघून घ्या. हा, मग नित्या इथे येते. नित्याच्या डाव्या बाजूस किती जण आहेत बसलेले, तो काय म्हणतात किती व्यक्ती बसलेले आहेत, 6 व्यक्ती बसलेले आहेत. ठीक आहे, अशा प्रकारे 6 व्यक्ती बसलेल्या आहेत. ठीक आहे. मनोज, वरुण, काली, टीनू, रेवा, शरयू. ओके. हा, द आन्सर इज ऑप्शन नंबर 1. नेक्स्ट, डेटा सफिशियन्सी. दामिनीचे भोलाशी नाते काय? टिकूला एकुलता एक मुलगा भोला आहे आणि एकुलती एक मुलगी कमला आहे. आता बघा फक्त विधान 2 पर्याप्त आहे. आपण जर का बघितलं ना, दामिनी आणि भोला विचारलाय. आता इथे जर आपण बघितलं, दामिनी रोमाच्या मुलाची पत्नी आहे. दामिनी काय, रोमाचा मुलगा काय, बोल. कारण पहिला मी काय घेतलं नाही, कारण पहिल्या काही आपल्याला येतच नाही, कारण पहिल्या याच्यामध्ये जर आपण बघितले ना, तर बघा इथे टिकू आहे, भोला आहे, पण दामिनीचा उल्लेख आला का? नाही. यांना येऊ शकत नाही, म्हणजे फक्त पर्याय पर्याप्त नाही, पण विधान 2 पर्याप्त आहे, हे पहिला पर्याय येऊ शकतो ना. इथे जर आपण बघितलं तर पर्याय 1 पर्याप्त आहे, हे होऊ शकत नाही. ठीक आहे, पण 2 एकटा पर्याप्त होऊ शकतो. पण जिथे जास्त इन्फॉर्मेशन दिली म्हणून मी पहिले 2 ट्राय करतो. रोमाच्या मुलाची पत्नी, दामिनी ही रोमाच्या मुला, रोमाचा इथे आला मुलगा, त्याची पत्नी जी आहे ती झाली दामिनी. ठीक आहे, आता रोमा कदाचित नाव आहे तर ती मुलगीच होऊ शकते, पण आपण अजून करू शकत नाही, पण होल्ड ठेवूयात. कमला ही रोमाची एकुलती एक मुलगी आहे, म्हणजे इथे मुलगा पण आहे, तर तिला रोमाला काय आहे, मुलगी सुद्धा आहे, तिचं नाव काय, कमला. मेघन ही भोलाची मुलगी आहे. मेघन जो आहे, भोला जो आहे, त्याची मुलगी जी आहे तिचं नाव काय, मेघन. ओके, हा, मुलगी आहे. मग इथे आपण जर बघितलं तर भोला आणि दामिनी भोलाचं काही नातं येतं, कारण याच्यामध्ये काही रिलेशनशिपच नाही, म्हणजे सेकंड सुद्धा सफिशियंट आहे का एकटा? नाही. मग आता पहिलं स्टेटमेंट यात मिळवू आपण, नंतर काय करायचं, पहिलं मिळवायचं. टीकाला एकुलता एक मुलगा भोला आहे. टीका जी आहे तिला एकुलता एक मुलगा आहे, तिचं नाव काय, भोला, आणि एकुलती एक मुलगी कमला. येस, कमला एकुलती एक मुलगी आहे.
तर टीका आहे, बरोबर आहे. हा, तर ही झाली टीका आणि रोमा, म्हणजे टीका आणि रोमा काय हजबंड वाईफ, बरोबर आहे की नाही. आणि मग यांचा मुलगा जो आहे हा जो इथे होता तो काय आहे, भोला. आणि भोला आणि यांचं जे आहे ती काय आहे, मेघन. भोला आणि याची जी काही ही आहे ती काय आहे, मेघन झाली. आलं लक्षात. हा, मग काय, दामिनीचे भोलाशी नाते काय, मग दामिनी भोलाची कोण लागेल, त्याची वाईफ. म्हणजे उत्तर येतं ना तुम्हाला. मग काय 1 आणि 2 पर्याप्त आहे, पर्याय 3. काही कुत्रे गाढव आहेत, कोणताही गाढव हा घोडा नाही. काही कुत्रे काय गाढव आहेत, कोणताही गाढव जो आहे, कोणताही गाढव काय नाहीये, घोडा नाहीये, नाहीये म्हणतोय तो. ठीक आहे. हा, मग काय, काही पहिले अफर्मेटिव्ह चेक करून घ्या. काही घोडे कुत्रे आहेत, काही घोडे कुत्रे आहेत का रे, काही घोडे कुत्रे आहेत का, नो, काही घोडे कुत्रे नाहीत. ओके, आपण निश्चितपणे म्हणू शकत नाही, पण 2 तर येणारच नाही, तो 2 नंतर. हा, काही कुत्रे घोडे नाहीत, हे बरोबर येतं का. येस ऑर नो, मला सांगा. काही काही लक्षात घ्या, काही गाढव घोडे नाहीयेत. मग गाढवाचा काही भाग कुत्र्यामध्ये आहे ना, तो सुद्धा घोडा होईल का, म्हणजे काही कुत्रे घोडे नाहीत हे बरोबर होईल की नाही. येस, म्हणून पहिले 1 काय होईल, बरोबर. इथे जर का असतं किंवा 1 किंवा आहे ना, 1 किंवा काही 3 मार्क केलं, 1 किंवा 2 कुत्रे घोडे, घोडे कुत्रे. पण तुम्हाला लास्ट मी 3 कंडिशन दिल्या होत्या. म्हटलं होतं ब्लाइंड, मला माहित होतं तुम्ही येतं फसणार, मागच्या शिकवलं म्हणून तुम्ही किंवा मारणारच. ओके, मला माहित तुम्ही किती हुशार आहे. ओके, तर तुम्हाला सांगितलं होतं 3 कंडिशन, तुम्ही बघितलं नाही मला माहित. तुम्ही काय केलं असेल, कुत्रे घोडे आले, कुत्रे घोडे आहेत, 1 पॉझिटिव्ह आणि 1 निगेटिव्ह, इथे काय लागतं किंवा. पण त्यात मी तुम्हाला सांगितलं होतं की दोन्ही आपले स्टेटमेंट आपल्या रेग्युलर पद्धतीने चुकीचे आले, कंडिशन होती. इथे ऑलरेडी जर 1 बरोबर येतंय तर तिथे आयदर ऑर लागू शकत नाही, म्हणून उत्तर 4 आहे. कळलं का. येस, म्हणून इथे आयदर ऑर लागू शकत नाही. जर काही चुकीचं आलं असतं तर मग तुमचं उत्तर आलं, तर पर्याय क्रमांक 3. अजयची परीक्षा शुक्रवारच्या आधी पण मंगळवारच्या नंतर आहे, श्वेताला बरोबर आठवते. हा, मंगळवार नंतर, बुधवारी नाही आहे, पण बुधवारी आहे का, नाही. हा, बुधवार नंतर पण शनिवारच्या आधी आहे, मग शनिवारच्या काय शुक्रवारच्या आधी आहे. मग आता मला सांगा, बुधवारच्या नंतर आहे पण शुक्रवारच्या काय आधी आहे, मग अजयची परीक्षा कोणत्या दिवशी आहे, मग गुरुवारी. उत्तर काय, पर्याय क्रमांक 3. इथे कम्पेअर करणार आहे, शुक्रवारच्या आधी आणि मंगळवारच्या नंतर आहे, नंतर आहे, श्वेताला आढळलं. पण बुधवारी नाहीये, पण नंतर ते लक्षात आहे बुधवारी नाहीये. मंगळवार कोणता, बुधवार, गुरुवार आणि बुधवार आणि गुरुवार, शुक्रवारच्या आधी आणि मंगळ, म्हणजे कोण ऑप्शन आहे आपल्याकडे, बुधवार आणि काय, 2च ऑप्शन आहे. आता त्यातही ती म्हणते की काय नाहीये, बुधवारी नाही, तर उत्तर काय, गुरुवार. इतकं सोपं उदाहरण आहे राव. पर्याय क्रमांक काय, 3. चोपडा वाणिज्य, मला वाटत आज का अवघड वाटलं, आजचं सोपं होतं काय, असं नाही इतकं, म्हणजे खूप मॅथ्स सोपं होतं, इतकं जास्त पण नव्हतं. म्हणजे कसं काही मुलं म्हणत होते की अवघड, हा पण वाटला काही टाकला तर अवघड. आता म्हणजे मागचा पेपर सारखा पेपरच येऊ शकत नाही, इतका इझी. त्यातही अजूनही म्हणजे 10% लोक न क्वालिफाईड होणं ही पण मला शोकांतिकच वाटते. म्हणजे त्यातही नाही झाले 10% लोक एकदम. तर ते आपण काही करू शकत नाही. वाणिज्य, विज्ञान आणि कला या प्रत्येक शाखेत 3 बॅडमिंटन खेळाडू आहेत. एबीसी वाणिज्य शाखेतील आहे, PQR हे विज्ञान शाखेतील आहेत, JKL कला शाखेतील आहेत. खालील अटींसह 4 बॅडमिंटन खेळाडूंचा एक संघ स्पर्धेत पाठवला जाईल, हे काही त्यांनी सांगितलेलं आहे. संयुक्त योजना पाहिजे थोडं ब्लाइंड, हे थोडं वरती चेक करू. फक्त काय बघायचं की पी हा क्यू किंवा आर सोबत जाणार नाही, तर ऑप्शन रिजेक्ट करून घ्यायचे. पी हा क्यू किंवा आर, तर जिथे पी सोबत तुम्हाला क्यू किंवा आर दिसतात ते रिजेक्ट करा. पी सोबत आर दिसते, शक्य काय नाही. बाकी कुठलं रिजेक्ट होतं का, नाही होत. ठीक आहे. ए आणि सी बघायचं, ए आणि सी सोबतच असते पाहिजे कुठल्या ऑप्शन मध्ये, इथे आहेत. जिथे ए इथे सी आहे का, हा ऑप्शन होऊ शकत नाही. के आणि एल नेहमीच एकत्र पाहिजे, जर के आणि एल असतील तर इथे काय के आहे पण इथे एल आहे का, नाही. ऑप्शन रिजेक्टेड. उत्तर काय, पर्याय सरळ. हे 5 मित्र आहेत, सोनू, दीपू, गुड्डू, इनू आहेत. इनू हा टिंकूपेक्षा उंच आहे. सर्वांमध्ये उंचीच्या आधारावर टिंकू तंतोतंत मध्यभागी येतो. गुड्डू सर्वात अधिक काय, बुटका आहे. सोनू हा टिंकूपेक्षा उंच आहे पण गटात सर्वात उंच नाही. सर्वात बुटका ते उंच अशी जर का आपण सुरुवात केली तर त्याच्यामध्ये काय येईल, ते सोपं आहे. अरेंजमेंट केल्यानंतर काय येतं रे, ठीक आहे. हा, इथे सर तुम्ही ते करा, ते 5 लोकांची अरेंजमेंट, काही असं शिकवण्यासारखं नाही याच्यामध्ये. तर सगळ्यात उंच काय, त्यांनी काय म्हटलं, हा येत पण त्यांनी काय गेम केलाय की बुटका ते सर्वात उंच. लक्षात घ्या, आपण सहसा उंच ते बुटका घेतो, इथे फसू शकता तुम्ही. यांकडे बुटका ते उंच म्हणजे सेकंड लास्ट पाहिजे. सेकंड लास्ट कोण आहे याच्यामध्ये, दीपू. दीपू इज अ सेकंड लास्ट. येस,
हा, म्हणून उत्तर तुमचं काय येईल? पर्याय 3 येईल. ओके, आपल्या की मध्ये काय दीपूचे ना उत्तर? हा, दुसरा व्यक्ती म्हणजे कोण आहे? तसा सोनू आहे उंचीमध्ये, पण त्यांनी काय म्हटलं की बुटका ते उंच लावा, त्याच्या दुसरं बुटक्या सेकंड बुटका कोण? काय दीपू. Many people believe that the nothing can be done about the English language because why nothing can be done about the English language? We live in the decadent civilization. Yes. So it is starting ला दिलेलं त्याच्यामध्ये उत्तर our civilization is decadent. आहे का उल्लेखित? And our language inevitably in the geographical general collapse. Okay. We assume that we can conscious action do anything about it. बरोबर आहे ना? हा, तर इथे उत्तर काय होतात? पर्याय 2. द ऑथर्स बिलीव्ह दॅट. द ऑथर्स काय बिलीव्ह करतो? तो म्हणतो ना आपण याला काय करू शकत नाही, थांबवू शकत नाही. सो ही बिलीव्ह दॅट द प्रोसेस ऑफ इन्क्रीजिंग बॅड लँग्वेज कॅन नॉट बी स्टॉप्ड. ओके, असं त्याचं म्हणणं आहे. हा, द ऑथर बिलीव्ह दॅट द फर्स्ट स्टेज टुवर्ड द पर्टिक्युलर जनरेशन ऑफ द लँग्वेज वुड बी व्हॉट? क्लिअर थिंकिंग. आहे का उल्लेखित? नो नीड ऑफ डिस्कशन. क्लिअरली इज थिंक क्लिअरली इज अ नेसेसरी फर्स्ट स्टेप ऑफ टुवर्ड पॉलिटिकल रिजनरेशन. आहे ना? द ऑथर बिलीव्ह दॅट इंग्लिश इज बिकमिंग अगली. ठीक आहे. बॅड लँग्वेज इंग्लिश बिकमिंग अगली. ठीक आहे. बट बेटर वे इज व्हॉट? अवर थॉट्स बिकमिंग अगलियर अँड वी आर मेकिंग लँग्वेज ॲज अ अगलियर. आपले विचार तसे होत आहेत. बरोबर आहे ना? सूत्र पर्याय क्रमांक 3. व्हॉट कॉज बॅड लँग्वेज इन द एंड? शेवटी काय होतं बॅड लँग्वेज इन? इट क्रिएट्स देन पॉलिटिकल अँड इकॉनॉमिक कॉजेस बॅड लँग्वेज होतात. बरोबर आहे? सूत्र पर्याय क्रमांक 3. मी एक शास्त्रज्ञ जो शास्त्राचं साधन असलेला निसर्ग समजून घेण्याचा प्रयत्न करत आहे. असे असले तरी काही खरोखर महत्त्वाचे प्रश्न आहेत ज्याची उत्तर शास्त्रज्ञ देऊ शकत नाहीत. ही गोष्ट सुद्धा स्पष्ट आहे. उदाहरणार्थ काही नसण्यापेक्षा तेथे काहीतरी आहे का, त्याचे कारण काय आहे मी शोधून काढले पाहिजे. ओके, श्रद्धा चांगला धर्म दाखवते. ओके, श्रद्धा अधिक चांगला धर्म दाखवते अशी विसंगत गोष्ट आढळून येत आहे. तो शास्त्र नसून तो श्रद्धेवरती पण विश्वास ठेवतो. मग कोणतं तर्कशुद्ध विधान आहे? मानवजातीच्या सर्व समस्या अंततः सर्व समस्या असं म्हणता येईल का आपल्याला? नाही. विश्वास किंवा श्रद्धा सोडू शकेल असं म्हणता येईल का? नाही. कार्य क्षेत्रे व्यवस्थित समजून घेतली तर शास्त्र आणि श्रद्धा एकमेकांना परस्पर पूरक ठरू शकतात, सपोर्टिव्ह आहेत. बेटर उत्तर काय? पर्याय क्रमांक 2. मी बहुतांशी रूढी आणि परंपरा टाकून दिल्या असून भारताने सुद्धा त्याला बांधून टाकणाऱ्या बेड्यांमधून तो स्वतःला कदाचित बंधमुक्त करून घेत आहे यावर मी उत्सुक आहे. कारण या रूढी आणि परंपरा लोकांमध्ये फूट पाडतात, बहुसंख्य लोकांना त्यात दाबून टाकतात, त्यांचे शरीर व त्या आत्म्याची मुक्त वाढ होण्यापासून रोखतात. जर मी या सगळ्यांच्या शोधात असतो तरी मला त्या भूतकाळापासून पूर्णपणे अलग होण्याची इच्छा नाही. मला आता आपला महान वारसाचा अभिमान करून मला द्यायची जाणीव आहे. ओके, असं काहीतरी त्यांनी सांगितलंय. तर दुनिया मुक्त व्हायला असेल तर काय करावं लागेल रे? त्याचं म्हणणं काय आहे? भूतकाळाची काही आढळून येत नाही. भूतकाळ कामाचाच नाही आपल्या, असं म्हणता येईल का? आपल्या भूतकाळातच अभिमान वाटावा असं काहीच नाहीये. ओके, कारण त्याला भारताच्या इतिहासात स्वारस्य नाहीये. नाही, बीजेपी गव्हर्नमेंटमध्ये जसं तुम्ही म्हणू शकत नाही भूतकाळ वितकाळाबद्दल काही अभिमान नाही म्हणून, कारण ही बंधने भारताच्या भौतिक आणि आर्थिक विकासाच्या काय येत आहेत? आड येत आहेत. उत्तर पर्याय क्रमांक 4. ओके, अगेन द आन्सर अबाउट डिझर्टिफिकेशन वरती इन्व्हायरमेंटला जर का प्रश्न आला, हा पॅसेज रट्टा मारून घ्या. मग आता त्यांनी कसे मुद्दे मांडलेले आहेत? डिझर्टिफिकेशन, वाळवंटीकरण, घटीमुळे काय काय परिणाम होतात? भूपृष्ठ मुदीचे नुकसान होते. बरोबर आहे. छोट्या नद्यांचे नुकसान होते. बरोबर आहे. पातळी घटते आणि काय कृषी विपरीत परिणाम होतो. सगळ्या गोष्टी आहेत. पर्याय क्रमांक काय? 4. कोणते अनुमान बरोबर आहे? जंगल तोडीमुळे नद्या आपल्या प्रवाह बदलू शकतात. हो, होत आहे ना. अरे जंगल तोडीमुळे डिझर्टिफिकेशन होत आहे आणि त्याच्यामुळे काय होऊन राहिलं? नद्याचा प्रवाह चेंज होतोय ना. येस ऑर नो? फक्त मानवाच्या क्रियांमुळे लवणीकरण, फक्त मानवांच्या क्रियामुळे होते. बरोबर आहे, पण फक्त मानवांच्या. यू कांट से. चुकीचं.
विस्तृत प्रदेशातील मोठ्या प्रमाणात वापरली जाणारी एकपिकी पद्धती हेच. अगेन डेफिनेटिव्हनेस हाच पर्याय म्हणता येईल का रे बाबा? नाही. हेच आहे का प्रमुख कारण? हेच ते कारण आहे, पण हेच एकमात्र कारण असं म्हणू शकतो का आपण? बेटर आन्सर इज व्हॉट? फक्त उतरत्यात वर्णन केलेल्या वाळवंटी कोणती अनुमाने केलेली आहेत? वाळवंटीकरण ही फक्त उष्ण कटिबंधीय प्रदेशात घडणारीच घटना आहे. जंगलतोडीचे परिणाम केवळ पूर आणि वाळवंटी हेच होतात? हे दोन परिणाम होतात का? इथे डायरेक्ट फक्त डेफिनेटिव्ह मुळे सगळे ऑप्शन काय होऊन राहिले? रिजेक्ट होत आहे. तीव्र परित मृत्यूच्या ओलावा धारणा झरे परिणाम दिसून येतात. झरे आटतात. ठीक आहे. एक मिनिट, कुठे आहे? एक मिनिट. नाही, पुरामुळे म्हणजे त्याचा प्रवाह बदलतो असं नाहीये समजा त्याच्यामध्ये. गाळ साठल्यामुळे नदीच्या याची पातळी उंचावते, त्यांना घट होते. त्याचं उल्लेखित तर नाहीये याच्यामध्ये. थोडा त्याचा फ्लो बघितला त्यातनं आपल्याला माहिती पडू शकतो, पण तसं नाहीये. तुमचा मुद्दा बरोबर आहे. मी एकदा थिंक करतो याच्यावरती, मी चेक करतो. ठीक आहे. कोणतं म्हटलंय तुम्ही? 64 म्हणताय ना? म्हणजे तुमचं उत्तर आहे कोणते अनुमान बरोबर नाही, पर्याय 4. तर त्याचा पॅसेजचा फ्लो आहे, ते इन्व्हायरमेंट इफेक्ट होतोय, सगळ्या गोष्टी विचारतो. मग तो पण इथे बघा ऍक्च्युली तर आपण बघितलं त्या थ्रू आणि त्यांनी पण म्हटलं बदलू शकतात असं तो म्हणतोय. म्हणजे बदलतातच असं नाहीये. थर्ड पॅरामध्ये आहे का? एक मिनिट. उष्णकटिबंधीय आशिया सगळ्यात धूप होते. धुपीचे प्रमाण अतिशय धोकादायक वाढत आहे. नदी प्रमाणे होणारी धूप, काय काय? जंगलतोड, नाही पण त्याच्यामुळे नद्या आटतात. ठीक आहे ना. प्रवाह बदलणे म्हणजे नद्या आटणे याच्यामध्ये येईल का? प्रवाह बदलतात म्हणजे नद्या आटणे नाही होत ना. तर त्याचं हे आहे, पण तरी पण बदलू शकतात असं मेन्शन केलेलं आहे. हा, पाणी म्हणजे जो वॉटर लेवल आहे ती कमी जास्त होते ना, पण त्याचा अर्थ प्रवाह फ्लो चेंज होतोय. त्याचा फ्लो जो आहे इन्व्हायरमेंट इतकी इफेक्ट होतात, तर त्याच्यात तो त्याने अजून करू शकतो. त्याच्यामध्ये कसं होऊ शकतं, पण तसं म्हणजे आता हे तुमचं डाऊट बरोबर आहे, पण तुम्ही जर की इथे एकदम असं काही प्रवाह बदलण्याबद्दल नाहीये खरं तर. हा, म्हणून कधी कधी ऑथर त्याला हे करू शकतो, अजून करू शकतो. हा, आता इथे कसं आहे, मग इथे ही गोष्ट रिलेटिव्ह राहते. पेपर सेटर तिथे सेट करताना काय अजून करून घेईल त्याच्यानुसार. ठीक आहे, पण तुझं डाऊट पण बरोबर आहे याच्यात. हा, ठीक आहे. नेक्स्ट 66 वरील संदर्भात कोणती बाब आपल्याला हॉर्नला जोडून घेण्यास शक्य करेल? कोणती गोष्ट काय करेल आपल्याला शक्य करेल? जल स्त्रोत संवर्धन बरोबर आहे. जैसाठी संवर्धन सध्याची प्रणाली चालेल का रे? नाही. लक्षात घ्या, तो सध्याचं चालणार का? पाणलोट क्षेत्र वगैरे या गोष्टी. ठीक आहे, तो बेटर उत्तर काय होईल? क सोडून बाकी सगळे ऑप्शन बघून घ्यायचे. बड एखादून नसली तरी तुम्ही ती करून द्यायचं. लक्षात घ्या, तुम्ही इतकं ते स्पेसिफिक जाऊ नका त्याच्यामध्ये की हे मेन्शनच नाहीये. हे एकदम निश्चितपणे सध्याचं तो हेच म्हणतो की सध्याच्या याच्यामध्ये होणार आहे का रे? नाही. हा, कोणती गृहीत धरली? उपजीविकेचे वैविध्यीकरण बदलते हवामान जुळून घेण्यास मदत करते. बरोबर आहे. येस. समान वनस्पती वैविध्य साधण्यासाठी एक पिकी प्रणाली हाच पर्याय आहे. एक पिकी प्रणाली हाच सूत्र काय? पर्याय क्रमांक 1. आजचे पर्यावरण संबंधित सर्वात महत्वाचे आव्हान म्हणजे जनता आणि त्यांच्या आकांक्षा यांचे एकत्रीकरण आहे. लोकांची आजची आकांक्षा दुसऱ्या महायुद्धाच्या नंतरच्या आकांक्षाप्रमाणे मितव्ययी काटकसरी असतील तर खूप काही करणे शक्य आहे, परंतु जर प्रचंड शॉपिंग मॉल प्रमाणे भव्य असतील तर कठीण आहे. आपण झगमगत्या आकर्षणाच्या पलीकडे जाऊन आपला ग्रह एक जैविक प्रणाली म्हणून कार्य करतोय समजून घेण्याची काय गरज आहे.
तर आपण कोणता तर्कशुद्ध अनुमान काढू? पृथ्वी मानवाच्या फक्त अन्न असं निवारा या मूलभूत गरजाच भागू शकते. मानवी लोकसंख्या मर्यादित ठेवणे या एकमेव मार्गानेच आपण पर्यावरण आव्हानांना तोंड देऊ शकतो. आपला उपभोगवाद कमी करणे आपल्या स्वतःच्या हिताचे आहे. येस. सूत्र पर्याय क्रमांक 2 ना. शॉपिंग मॉल सारखं आपल्या जर अपेक्षा इतके जास्त असतील, आकांक्षा इतके जास्त असतील तर मग काही खरं नाही. तो म्हणतोय 68 आन्सर ऑप्शन नंबर 1 2 ऑप्शन नंबर 3. 69 आनंद बाळूच्या तुलनेत 2/3 वेगवान आहे. 2/3 म्हणजे किती? 2/3 म्हणजे किती? 8/3 पट वेगवान आहे. जर आनंदने बाळूला 80 मीटर धावण्याची मुभा दिली आणि दोघेही एकाच वेळी अंतिम गुण ओलांडत असतील तर धावपट्टीची लांबी किती असेल? आठशे 3 समजा एकूण अंतर काय y आहे. एट बाय 3. हा मग आता बघा लागणारा वेळ जो आहे इथे जर आपण बघितलं तर या केसमध्ये काय सेम आहे रे? वेळ सेम आहे. कारण त्यांनी ऍट ए टाइम, कारण दोघांचा वेग भिन्न आहे. लक्षात घ्या, दोघांचा वेग भिन्न आहे. ओके. आणि दोघांनी कापलेलं अंतर सुद्धा भिन्न आहे, कारण एक कमी अंतर कापलं पण दोघांना लागणारा वेळ जो आहे तो काय होता? सेम होता. सो वेळ म्हणजेच काय? सो अंतर भागिले काय? वेग. समजा एकूण अंतर जे आहे ते काय y आहे. y मीटर हे एकूण अंतर. यांना लागलेला वेळ दोन्ही केसमध्ये सेम आहे. तर अंतर म्हणजे काय असतो? सो वेग गुणिले काय? वेळ. हा, तर इथे वेळ समान आहे म्हणजे वेळ म्हणजे काय रे? अंतर भागिले काय? वेग. आता अंतर समजा याचा वेग अंतर यांनी किती पार केलं पहिल्या व्यक्तीने? y अंतर पूर्ण धावला तो, आणि त्याला त्याचा वेग किती होता? त्याच्या 8/3 पट आहे ना. 8/3 पट आहे म्हणजे 8/3x. समजा x हा कोणाचा? बाळूचा वेग आहे. बाळूचा वेग किती आहे? x आहे. त्याच्या त्यांनी 8/3 पट तो आहे, तर याचा वेग किती झाला? 8/3x झाला ना. हा बरोबर आहे. आनंदने त्याला लीड दिली ना. आता बाळू जो आहे त्या तो x वेगाने, पण बाळूने अंतर पूर्ण नाही कापलं y, त्याला त्याने लीड दिली होती. कितीची रे? 80 मीटरची. तो 80 मीटर नाही झाला, 80 मीटर कमी धावला. मग टोटल डिस्टन्स जर y आहे तर त्यातनं 80 मीटर कमी म्हणजे y मायनस काय? 80 आणि भागिले काय? x. हे इक्वेशन सेम झालं. या इक्वेशनला करा, x कॅन्सल होऊन जातील. बरोबर आहे. आता हा 8/3 इकडे झाला जाईल. बरोबर आहे. ते कॅल्क्युलेट करा त्याच्यामधनं, किंवा हे भागिले 8 आहे, वरती 3 द्या. 3y इक्वल टू व्हॉट? 3y/8. हा 3y वरती आहे ना. 3y/8 हा 8 इकडे न्या. यातनं कॅल्क्युलेट करा. y शेवटी तुमचं किती येणार? 128 मीटर. कॅल्क्युलेट करा, तुमचं उत्तर येईल 128 मीटर येईल. ठीक आहे. गाळी जागा अभ्यासा व रिकाम्या जागी शब्द ठेवला जाईल तो अर्थपूर्ण असेल. शतकानुशक्ती साहित्य हे क्षेत्र मानले जाते. साहित्यिकांना ज्ञान देणे व मनोरंजन करते, परंतु आधुनिक वाचकांकडे त्याचे वाचन करण्यासाठी फार कमी धैर्य आहे आणि त्यांना साहित्यातून केवळ हे अपेक्षित आहे. तर वाचकांकडे काय? वाचन करण्यासाठी कमी धैर्य. कोणतं? कल्पित वाचन आणि केवळ प्रबुद्धता अपेक्षित आहे. पुढे कोणतं? आधुनिक लोकांकडे तेवढा वेळच नाहीये. उपासात्मक वाचन, ओके, विपुल वाचन आणि करण्यात हे नाही, आणि त्यांना केवळ शोषण अपेक्षित आहे. वाचनाचं शोषण, साहित्यातून शोषण अपेक्षित आहे. तत्वज्ञानाचं, बरोबर आहे, आजच्याकडे तत्वज्ञानाच्या वाचनाकडे कमी धैर्य आहे आणि त्यातून केवळ त्यांना काय? करमणूकच. सध्या लोकांना काय अपेक्षित आहे? फक्त करमणूक झाली पाहिजे. बेटर उत्तर काय? पर्याय क्रमांक 4. जर तुम्हाला प्रथम क्रमांक मिळवायचा असेल तर तुला गणितामध्ये पैकी गुण मिळवावे लागतील. ए चा बी ला काय आहे? सल्ला. तो ए हा बी ला सल्ला देतो की जर तुला प्रथम क्रमांक मिळवायचा असेल तर तू काय कर? गणितामध्ये काय? पैकी मार्क मिळव. गणितामध्ये पैकी मार्क मिळणे शक्य आहे. गृहीतक काय? बरोबर आहे. तर तो म्हणतो तू मिळव म्हणजे शक्य आहे ना. सो पहिलं गृहीतक काय? ए हा बीचा सल्ला ऐकतो. अरे ए हा बीला सल्ला देऊन राहिला, मग तो कसा काय त्याचा सल्ला ऐकतो? बी हा याचा सल्ला ऐकतो. आता तो ऐकतो तसा आहे का? ऐकत असेलही किंवा नसेल, कशावर ना? त्याने सल्ला दिला ना. सल्ला दिला तो अभ्यास करता का? अभ्यास नाही करत. बरोबर आहे. पण लक्षात घ्या, प्रश्न हा निष्कर्षाचा नाही की अनुमानाचा नाही. प्रश्न कशाचा आहे? गृहीतक इज एन अज्युम. ज्याने सल्ला दिला तो ते अज्युम करतो त्याला म्हणतात गृहीतक. कोणी सल्ला देतो तेव्हा त्याचं असं अझम्पशन असतं की समोरचा व्यक्ती आपला सल्ला ऐकते म्हणून तो सल्ला देतो. सो दिस ऍज एन अझम्पशन दिस इज करेक्ट. म्हणून उत्तर काय? 1 आणि 3 अध्याय आहेत. पर्याय क्रमांक काय? 3 होईल. कळलं?
काही लोकांनी नववर्ष पार्टीमध्ये भाग घेतला, पार्टीमध्ये प्रत्येकाने इतर हस्तांतरण केले, हस्तांतरण संख्या 496 असल्यास किती व्यक्तींनी पार्टीमध्ये भाग घेतला ते शोधा. ओके, तर सोपा पॅटर्न आहे हा शेक हँडचा वगैरे याच्यामध्ये. ओके, लक्षात घ्या हे असेल की आयपीएल टीम मध्ये मॅच किती आहेत, 8 टीम आहेत, प्रत्येक टीम दुसऱ्यासोबत एक मॅच खेळते असे जे उदाहरण असतात सगळे एका पॅटर्नवरती डिपेंडेंट आहेत. 10 व्यक्ती आहेत, ते उरलेल्या 9 व्यक्तीसोबत काय करतील, शेक हँड करतील. मग इथे लक्षात घ्या एक्स व्यक्ती आहेत, ते उरलेल्या एक्स वजा 1 व्यक्तीसोबत काय करतील, शेक हँड. एक्स व्यक्ती आहेत तर एक्स एक. पण लक्षात घ्या इथे एक गोष्ट तुम्ही विसरता ती म्हणजे भागिले 2 करणे. का, कारण एकाने दुसऱ्या आपण जेव्हा एक्स कन्सिडर करतो प्रत्येक व्यक्ती कन्सिडर करतो आणि उरलेल्या प्रत्येक व्यक्ती कन्सिडर, पण एकाने दुसऱ्यासोबत जेव्हा शेक हँड केला त्या दुसऱ्या पर्सन शेक हँड ऑलरेडी केलेला आहे, म्हणून ती केस रिपीट होऊ नये म्हणून आपण काय केलं पाहिजे, भागिले 2. अँड दॅट इक्वल टू व्हॉट, 496. आता 2 इकडे न्या, एक्स गुणिले एक्स वजा 1 इक्वल टू व्हॉट, इकडे जर का वरती नेला तर हे किती होणार, साइन दोन्ही 12, हा किती होणार 900 किती 992. आता 2 कोणत्या अशा संख्या की ज्यांची गुणाकार जो आहे सो एकानंतरचा एक ज्यांचा गुणाकार 992 येतो तो किती आहे. आता मला सांगा तुम्ही 26 चा वर्ग जरी केला तरी किती, 25 चा वर्ग किती 625, 26 चा वर्ग काय 600-700 च्या आसपास येईल, शक्यच नाही. 32 एक संख्या की 32 आणि त्याच्या आधीचा एक 31 याचा गुणाकार 992 होईल, बाकी सगळ्या संख्या लहान आहेत. तो आन्सर ऑप्शन नंबर 1 डायरेक्ट रिमूव्ह करता आला पाहिजे तुम्हाला. पाच डॉक्टर एबीसीडी, 4 इंजिनियर जीकेएल GHKL, 6 शिक्षक MNOPQR काही संघ तयार केलेले. यांपैकी ABCD F GH OPQ या महिला आहेत आणि उर्वरित लोक कोण आहेत, पुरुष आहेत. संघ बनवताना पुढील अटी आहेत. ज्यात पुरुष डॉक्टर नसेल त्यात महिला शिक्षिका नसेल, ज्यात इंजिनियर पुरुष असेल त्यात महिला डॉक्टर नसेल. कोणत्याही संघामध्ये 2 पुरुष शिक्षकांपेक्षा अधिक असता जाता. जर संघामध्ये 2 डॉक्टर, 3 स्त्री शिक्षिका आणि 2 इंजिनियर असतील तर कोणते सदस्य असतील. ओके, आता पहिलाच मुद्दा काय म्हणतो, जर पुरुष डॉक्टर असेल तर त्यात महिला शिक्षिका नसली पाहिजे. आता बघा ABGHOPQ या महिला आहेत, ठीक आहे, कळलं का तुम्हाला. आता तो म्हणतो की संघामध्ये 2 डॉक्टर घ्या आणि 3 काय स्त्री शिक्षिका घ्या. ओके, तर आपण जर का इथे बघितलं तर महिला शिक्षिका जर आपल्याला घ्यायच्या असतील 6 शिक्षक आहेत, कोणते कोणते MNOPQR, यापैकी महिला कोण कोण आहेत OPQ. तर OPQ आणि A आणि B या महिला शिक्षक आहेत, बाकी CD OPQ पैकी आणि CD एकासोबत येता कामा नाही कारण ते पुरुष आहेत, पुरुषांसोबत महिला आहेत नाही. ओके, तर आपण जर का बघितलं तर CD सोबत P आहे पॉसिबल नाही, CD सोबत काय P आहे पॉसिबल आहे का नाही, D सोबत P आहे पॉसिबल आहे का नाही. एकच उत्तर होतं, पर्याय क्रमांक काय 1. फक्त असे 2-3 मुद्दे बघायचे, क्रॉस चेक करायचे, तुमची उत्तरं डायरेक्ट येऊन जातात. अशा पॅटर्नमध्ये तुम्ही ते जितकं बनवत बसणार ना तितके कन्फ्युज होणार, याच्यामध्ये शक्यच नाही त्या वेळेमध्ये बनवणं. असं डायरेक्ट फक्त पर्याय बघायचे, 1-2 अटी बघायच्यात, खटखट आणि रिजेक्ट करत जायचं आणि डायरेक्ट उत्तर तुमचं येऊन जातं याच्यामध्ये. हा, एका माशाच्या नमुन्याची मापने पुढील प्रमाणे दिलेली आहेत. असे उदाहरण, मासा कसा असतो रे, या अशा प्रकारे. ओके, हा जो पार्ट आहे याला म्हणतात टेल पार्ट, त्याची शेपटी, याला म्हणतात आपण बॉडी आणि हे येतं त्याचं हेड. ठीक आहे, लक्षात घ्या. मग आता तो काय म्हणतो इथे, माशाच्या डोक्याची लांबी म्हणजे H इक्वल टू काय होय 9, त्याची डोके व शेपटी यांच्या दरम्यान असलेल्या शरीराची लांबी म्हणजे बॉडी, ही डोके शेपटी यांच्या लांबीच्या बेरजेस की. तो B इक्वल टू व्हॉट H प्लस T. अरे बॉडी जी आहे तो बॉडी इक्वल टू काय, डोके आणि काय शेपटी यांची बेरीज H प्लस T. H म्हणजे ऑलरेडी 9 आहे ना, तर 9 प्लस T इक्वल टू व्हॉट बॉडी B. कळलं का. त्यानंतर तो शेपटी बघा पुढे काय म्हणतो, तो शेपटीची लांबी म्हणजे टेल, ही लांबी डोके म्हणजे हेड आणि व शेपटी यांच्या दरम्यानच्या शरीराच्या लांबीच्या आणि बॉडीच्या काय 1/4 शरीराच्या 1/4. ठीक आहे, आता 1/4 तो 9 H म्हणजे काय 9 प्लस 1/4 B. ठीक आहे, मग आता मला सांगा हे सगळे आपल्याला इक्वेशन्स याच्यामध्ये आलेले आहेत.
एच म्हणजे 9 आलं इज व्हॉट टी. आता बी इक्वल टू व्हॉट काय रे 9 प्लस काय टी आहे. ही व्हॅल्यू इथे टाका किंवा टी मध्ये बी ची व्हॅल्यू टाका, काही पण टाका, त्यांनी काय फरक पडणार का नाही. किंवा टी मध्ये तुम्ही काय टाका, तर बी म्हणजे काय 9 प्लस टी आहे ना, तर तुम्ही हे टाकू शकता. किंवा टी म्हणजे काय बी वजा 9, टी म्हणजे काय होईल बी वजा 9 होईल ना, तर टी टाका, त्यांनी पण काही फरक पडणार नाही. तुम्ही काहीतरी याच्यावरती टाका, त्याच्यावर तुम्हाला तिघांचे सेपरेट व्हॅल्यू येतील. बी ची व्हॅल्यू येईल 24, टी ची व्हॅल्यू काय येईल 15 आणि एच ची व्हॅल्यू 9 तुम्हाला माहितीच आहे. या तिघांची बेरीज करा म्हणजे माशाची पूर्ण काय होणार लांबी होणार. 9 प्लस 24 अधिक काय 15 किती होतं रे बाबा 48. दॅट्स द 74. आन्सर इज ऑप्शन नंबर 2, पर्याय क्रमांक 2. 75वा प्रश्न. 2 हॉलच्या बाजू अनुक्रमे 10% ते 3 याच्यामध्ये आलेलं, तर हॉलचं घनफळ किती टक्क्याने काय होणार कमी होणार. या टाईपचे उदाहरणं सॉल्व्ह करत असताना तुम्ही कोणत्या वेनी यूज करा याच्यामध्ये, याला म्हणतात सक्सेसिव्ह चेंज. ए बी आणि सी तीन गोष्टी आहेत, ए आहे बी आहे आणि काय सी आहे. मग ए म्हणजे काय वजा, ते कमी होत आहे म्हणजे ए झालं वजा 10, बी म्हणजे काय वजा 20 आणि सी म्हणजे काय वजा 10. ओके, हा जो पॅटर्न आहे हा दोन्ही याच्यामध्ये लागू होतो. म्हणजे तुम्हाला सहसा हे प्रश्न येतात ना की एखादा पगार इतक्या टक्क्याने वाढवला नंतर इतक्या टक्क्याने कमी केला तर तेव्हा किती टक्क्याचा बदल होईल. हे उदाहरणं जी आहेत ही सगळी कशावरती याच्यावरती आधारित आहे. एखादा पगार इतक्याने वाढला, त्यानंतर ते एखादी संख्या इतक्या टक्क्याने वाढवली, नंतर इतक्या टक्क्याने काय केली कमी केली. 20% वाढवलं, नंतर 20% पुन्हा काय केलं कमी केलं, तर बदल शून्य नाही होत त्याच्यामध्ये. बदल शून्य होतो का, त्याच्यासाठी फॉर्म्युला लक्षात ठेवा. फॉर्म्युला इज ए प्लस बी प्लस ए बी भागिले काय 100. ए म्हणजे पहिला बदल, बी म्हणजे काय दुसरा बदल. पहिला बदल इथे कमी होतो म्हणजे पहिला बदल वजा 10, त्याला 10 नाही घेतात, त्याला काय ना वजा 10. दुसरा म्हणजे काय वजा 20. मग काय होणार वजा 10 वजा 20. इथे ए म्हणजे वजा आणि बी म्हणजे वजा, वजा वजा काय होतील रे अधिक. मायनस मायनस बिकम्स -10. हे 10 नाही आहे, -10 आहे आणि -20 आहे. मायनस मायनस आहे ना, मायनस कॅन्सल होईल, प्लसच राहिलाय. ठीक आहे, सॉल्व्ह करा. आता लक्षात घ्या सक्सेसिव्ह चेंज दोनच गोष्टीमध्ये, दोनच पॅरामीटरमध्ये राहू शकतो. जेव्हा दोन दिलेले असते बदल, एकदा 20% वाढवल्यानंतर 10% कमी केला, बरोबर आहे, असं उदाहरण आहे. तर त्यामध्ये दोनच केस आहेत आणि पुन्हा मग 30% वाढवला, जेव्हा 3 केस येतात तेव्हा काय करायचं, मग तुम्ही पहिले 2 मधला सक्सेसिव्ह चेंज काढा. या दोघांचा रिझल्टंट किती येतो रे वजा 28%. येतो वजा 28%. आणि त्या वजा 28%चा उरलेला जो 10% तिसरा, त्याच्यासोबत पुन्हा सक्सेसिव्ह चेंज घ्या. म्हणजे पहिली आता ही तुमच्यासाठी झाली ए आणि ही काय झाली बी. कळलं तुम्हाला. नेक्स्ट दोन या पहिल्या दोघांचा जो रिझल्टंट येईल त्या रिझल्टंटला तिसऱ्या सोबत काय घ्या पुन्हा चेंज मध्ये घ्या. आणि यात तुम्ही ए बी चेंज जरी केले, असं नाही की पहिली व्हॅल्यू ए असली पाहिजे दुसरी व्हॅल्यू बी, असं पण नाहीये. पहिली दुसरी ए घ्या आणि पहिली नंतरची बी घ्या तरी चालेल, उत्तर तुमचं काय येणार सेमच येणार. तर जेव्हा जेव्हा अशा टाईपचे प्रश्न तुमचे असतात, मला सांगा एका वस्तूची किंमत पहिले 20% वाढवली आणि नंतर काय केली 20% काय केली कमी केली, तर तुम्ही त्याचं उत्तर काय देता कोणताही बदल होणार नाही किंवा ना नफा ना तोटा. एक वस्तू जी आहे समान किती, एक वस्तू तुम्ही 20% नफ्याने विकली, दुसरी 20% काय तोट्याने विकली, तर याच्यात काय होणार तुमचं उत्तर काय ना नफा ना तोटा असं नाहीये. मला सांगा समजा 100 रुपयाची एक वस्तू आहे, ती तुम्ही 20% त्याची व्हॅल्यू वाढवली, तर 100ची किती झाली 20% वाढवून 120. जेव्हा तुम्ही 20% कमी करणार तर या 120च्या 20% कमी करणार ना, 120च्या 20% म्हणजे किती, 120च्या 10% म्हणजे किती 12, 12 दोन्ही काय आता 24 होऊन त्याची व्हॅल्यू किती होणार 96. म्हणजे आधी 100 96 म्हणजे 8% काय झाला लॉस झाला. लक्षात आलं का तुम्हाला. हा, तर सेम वे मला सांगा मग एखाद्या गोष्टीचा आपण याला फॉर्म्युलेट ना कसं येतं 4% लॉस तुम्हाला मी काढू शकला, आता कसं होतो ए म्हणजे अधिक 20. मागच्या याच्यात आपण तिन्ही मायनस काय घेतले, कारण तिन्ही लांबी रुंदी उंची तिन्ही काय होतं ते कमी होतो. हा रूल इथे पण आपली हे होतो, एखाद्या घराचं हे असेल तर तिथे घनफळ काढतो आपण, म्हणून लांबी रुंदी 3 गोष्टी आहेत. इथे एरिया एखादं क्षेत्रफळ आहे त्याच्यावरती प्रश्न येऊ शकतो. क्षेत्रफळ आहे, एखादी लांबी वाढवली आणि रुंदी काय केली कमी केली, तेव्हा एरियात काय फरक पडेल. वर्तुळ आहे ओके, त्याच्यामध्ये रेडियस कमी केली तर रेडियस मध्ये काय आरचा वर्ग, म्हणजे दोन्ही गोष्टी काय 10 10 असेल तर दोन्ही गोष्टी काय 10 10 दोन वेळा येतील अशा प्रकारे. आता इथे बघा आपण 20% एखादी गोष्टी वाढवतो, 20% कमी करतो, 20 अधिक 20 आणि काय वजा 20 प्लस अधिक 20 आणि काय वजा 20 आणि भागिले काय 100. ए प्लस बी ए बी भागिले 100. आता मागे बघा तिथे इथे अधिक 20 वजा 20 काय झाले कॅन्सल, तिथे आपण प्लस घेतलं कारण दोन्ही मायनस मायनस प्लस, पण इथे एक प्लस आणि एक मायनस आहे, इथे काय होईल मायनस. 20 गुणिले 20 म्हणजे किती 400 आणि भागिले काय 100, दोन कॅन्सल झाले. बघा किती उरतं वजा 4%. बघा आलं होतं आपलं वजा 4%. 20% इन्क्रीज केली एखादी व्हॅल्यू. सो दिस फॉर्म्युला यू कॅन यूज ए प्लस बी प्लस ए बी बाय 100. दॅट्स व्हॉट द आन्सर 75. आन्सर काय होईल पर्याय क्रमांक 3.
75 उत्तर पर्याय क्रमांक 3 होईल. हा 76 लेंदीर होतं. तुम्ही एक सार्वजनिक बांधकाम अभियंता पदावर कार्यरत आहे. तुमच्याकडे एक धरण प्रकल्प कार्यान्वित आहे. 3 कनिष्ठ अभियंता सुरू असलेल्या कामाचा दैनंदिन लेखाजोखा तसेच सर्व मानकांतर्गत अशी अटींची पूर्तता कायम सुरू असल्याची शाश्वती तुमच्यापर्यंत पोहोचण्याची जबाबदारी आहे. 70% काम पूर्णत्वास गेले आहे आणि त्या कनिष्ठ अभियंत्यामार्फत सर्व काही सुरळीत असल्याची खात्री तुम्हाला देण्यात आली आहे. तथापि एक आकस्मिक भेटीस तुम्हाला कामगारांच्या कामात त्रुटी आढळून आलेली आहे. ओके, त्यांच्या मालमत्तेत सुद्धा धोका उत्पन्न करू शकतं वगैरे वगैरे त्यांनी असं मेन्शन केलेलं आहे याच्यामध्ये. ओके, मग आता त्रुटी दूर करण्यासाठी मोठ्या प्रमाणात झालेले काम पाडण्याची आवश्यकता असल्याची सुचवता. लोकांकडून असे राजकीय पक्षांकडून धरण वेळेस पूर्णत्वास नेण्याचा दबाव सुद्धा तुमच्यावरती आहे. ओके, तुम्ही त्यात काही त्रुटी हे नका नाही आहे तो काही गंभीर नाही असं तुम्हाला सांगण्यात येतं. बरोबर आहे. मग आता तुम्ही धरण जे ते बनवण्याचं हे केलेलं आहे त्याच्यामध्ये, बरोबर आहे ना. हां, तर मग आता पण अटी पूर्ण झालेल्या आहेत का नाही, मग अशा काय करणार. या प्रकारची अंतिम जबाबदारी म्हणून मुख्य अभियंता असल्या कारणाने आदेश बर हुकूम पुढील कारवाई करायला हे होईल का. सर्व परिस्थिती पुन्हा एक बार संगवान अभ्यास करून विस्तृत अहवाल तयार केला जो अभियंता समोर मांडला आणि त्यावर लिखित आदेशाची काय करणार, मागणी करणार. म्हणजे उद्या काही झालं तुमच्यावरती त्यावर येणार नाही. मुख्य दृष्टिकोन पाहता बदली करून घेणार. मुख्य अभियंता वरिष्ठांना सदर कल्पना द्याल, तसे माध्यमांच्या प्रतिनिधींना बोलून तुम्ही आणखी इश्यू माध्यम प्रतिनिधींना बोला, मीडियामध्ये ती गोष्ट पसरा वगैरे, याचे बेटर येते पर्याय क्रमांक 2. देशातील पुरोश्रमीची विविध आंदोलनाची परिणती म्हणून 2 माहिती अधिकार पारित करण्यात आला. या क्रांतिकारी निर्णयामुळे जवळपास 60 वर्षापासून देशात लागू केलेल्या लोकशाहीस बळकटी मिळाली, जी उत्तरोत्तर लोकाभिमुख व पारदर्शी होणे अपेक्षित होते. तुमच्या कार्यालयातील जनमाहिती अधिकारी एका राजकीय संघटनेच्या पदाधिकाऱ्याने एक विशिष्ट निर्णयासंबंधात माहिती विचारणा केली. त्या मागणीच्या उत्तरासाठी कागदपत्रांची छाननी करत असताना सदर खुद्द माहिती अधिकाऱ्याने घेतल्या असल्याची त्यांनी लक्षात येते. काही वर्षापूर्वी या प्रकरणात अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या अनुदानासंदर्भात निर्णय घेताना काटेकोर पालन न करता कर्जात बुडालेल्या शेतकऱ्यांच्या हितार्थ थोडी दोडदा करत निर्णय घेण्यात आला होता, हे तुम्हाला स्मरते. सदर माहिती जशीच तशी देऊ केली तर विनयभंगाच्या आरोपाखाली त्याला शिस्ताच्या कार्यालयाला सामोरे जाऊ शकते. ओके, अर्धवट दिली तर फेरफार करून दिली यातून सुटण्याचा संभव आहे. सदर माहिती अधिकारी हा तुमच्या अनुभवानुसार एक प्रामाणिक कर्मचारी आहे. ज्याप्रमाणे त्याला हेतूविषयी मनात शंका नाही, तो तुमच्याकडे आला, तुम्ही काय सल्ला देणार. ओके, तर तुम्ही आता काय म्हणा, त्याला सदर प्रकरण तुमच्या वरिष्ठांच्याकडे घेऊन जाण्यास सांगाल आणि पटो व न पटो परिषद सल्ल्यानुसार हालचाल करण्यास काय सुचवाल. होऊ शकतं, हे होऊ शकतं ना. त्याला रजेवर जाण्यास सांगाल, हे काय होईल का रे. पूर्णतः सत्य स्वरूपात माहिती देऊ केली तर त्याच्यासह इतर सहकार्य प्रश्नाचे निर्माण होऊन त्याचे नकारात्मक परिणाम संभवत असल्या कारणाने थोडाफार फेरफार करून स्वतःचा इतरांचा बचाव करण्याचा सल्ला द्याल. नाही, हे पण होईल का. नाही. या निर्णयात सहभागी इतर सदस्य पुढे हा प्रश्न मांडून बहुमताने बाहेर कसे पडायचे असा निर्णय घेण्याचे सुचवाल. बहुमताने यातून बाहेर पडा. बेटर उत्तर काय, पर्याय क्रमांक 1 होईल ना. काय अच्छा, नाही पण आपण इथिकली हे ठीक आहे, मी ठीक एकच असलं पाहिजे पण उत्तर तर ना की 3 नियमभंग केलाय ना, मग त्याच्यामध्ये त्याचं एकच बेटर असेल. 3 वर्ष झालेले, पाऊस वगैरे हे झालेलं आहे त्याच्यामध्ये. हा, पेरणीचं कंबड सुद्धा मोडलेलं आहे, भीषण आहे. मागील अनुभवावरून असे लक्षात येते की यंत्रणा अत्यंत तटपुंजी व वेळेत न मिळणारी मदत आहे. बरोबर आहे. हा, कोणाग्रस्त वातावरणात हवा शेतकऱ्यांनी जर एखादे आंदोलन छेडले तर प्रशासनात सुद्धा ते डडजोई होईल. या परिस्थितीवर थोडं करण्याची तुमच्यावर जबाबदारी आहे, तुम्ही कोणता निर्णय घेणार. सो आता याच्यामध्ये काय होणार बघ. बहुआयामी प्रश्नाकडे केवळ एकवर्षीय प्रश्न सोडवणे, एक तज्ञांची समिती गठीत करणार,
ठीक आहे, होऊ शकतं. आता बघा, पीकचं मातीमोल झालेलं आहे. हा, कर्जाचं संकट त्याच्यावरती आहे. कंबाडे मोडली आहे. हा, हंगाम आतोनात नासाडी सुद्धा झालेली आहे. शेतकरी आत्महत्याग्रस्त मराठा विदर्भ या दोन भागात सर्वाधिक भीषण परिस्थिती आहे त्याच्यामध्ये. बरोबर आहे. हा, आता इथे जे काय तुम्ही म्हणताय ना की हा एक वर्षीचा प्रश्न नाही, हा फार भाववान प्रश्न वगैरे वगैरे, ठीक आहे. पण सध्या 3 वर्षापासून ती एक्स्ट्रीम लेवलला ते पोहोचलेले, लक्षात घ्या. एक होऊ शकतं आन्सर, बरोबर आहे. पण हा इमिजिएट उपाय नाही, आपल्याला काहीतरी आता करावं लागेल. 3 वर्षापासून ती कंडिशन आलेली आहे, तिथे आत्महत्या व्हायचे चाललेलं आहे. तत्काळ कर्जाची घोषणा करून सर्व पीडित एक विशिष्ट रक्कम देऊन करण्याचे आदेश दिला. होऊ शकतं कर्जाची घोषणा, पण सर्व पीडित शेतकऱ्यांना. ओके. आणि दुसरी गोष्ट ही पण आहे त्याच्यामध्ये, तुम्ही कोण आहात त्याच्यामध्ये? हा, तुम्ही प्रशासनाचे व्यक्ती आहात, एक विशिष्ट रक्कम देण्याचे आदेश द्याल त्याच्यामध्ये, तर एक ठीक आहे, पण एकदम पण इफेक्टिव्ह नाहीये. रब्बी हंगाम जे सुरू होण्यापूर्वी सर्व अतिवृष्टी 46 पंचनामे पूर्ण करून अहवाल सादर करण्याचे आदेश द्याल. नुकसानी भरपाई रब्बी हंगाम अर्थ उपलब्ध करून देण्याची तजवीज कराल व त्याच्या योग्य अंमलबजावणीची काळजी घ्याल. येस, अशा वेळी लोकांना नैसर्गिक होऊ नये निर्णय घेऊन म्हणून संस्थेची संस्था गावगावी समुपदेशन वर्ग आयोजित कराल. काय बेटर उत्तर काय? पर्याय 3 होईल. नाही, त्याच्यात फक्त चेंज करून घेऊ, ते हे झालं असेल, मग चुकीचं हे झालं असेल. ते हे मागे पुढे झालंय वाटतं मग त्याच्यामध्ये. हा, राज्यातील सांस्कृतिक संचालनाने ओळख व्हावी म्हणून त्यांनी हे केलं होतं. आता ते बहुतांश विद्यार्थी निवड केलेली आहे. संधीपासून काही लोकांना मुकावं लागत आहे, म्हणून तुम्ही कोणतं पाऊल उचलाल त्याच्यामध्ये. ठीक आहे. हा, तर सर्व सदस्य समस्यासमोर ही विसंगती मांडून नव्यान पातळीवर निवड करून सुधारित तयार करण्याची मागणी करा. बरोबर आहे. पर्याय क्रमांक काय? 3 होऊ शकते ना. तुम्ही त्या मंत्र्याशी फक्त बोलणार आणि विसंगती आढळलेच आहेत असं स्पष्टपणे सांगाल, हे होऊ शकत नाही त्याच्यामध्ये. तो ऐकेल का? बेटर वे काय की पूर्णतः विचार करा. उत्तर काय? पर्याय क्रमांक 3. 80. पूर्वी म्हणलेल्या ऑनर किलिंग वगैरे हे वाढत आहे त्याच्यामध्ये. प्रतिगामी शेतकऱ्याच्या लाभलेल्या कुटुंबाच्या द्योतक म्हणून ओझेही कारणीभूत आहे. तुमच्या स्थानकात एक उच्च जाती कुटुंब परजातीय तरुणांच्या विरुद्ध फूस लावून नेण्याचा गुन्हा दाखल करण्यात आले आहे. ते किंवा आयुष्य व्यतीत करण्याचं घरचं दोन्ही सज्ञान सुशिक्षित स्वावलंबी आहेत. तर लिहून घेत असताना मुलीच्या कुटुंबाच्या एकंदर अविर्भावातून तरुण जीवाला धोका असल्याचे तुमच्या ध्यानात येते. पोलीस तक्रार करण्यात येते, तर दोघांना शोधून शिक्षा करण्याचे व त्या कुटुंबाच्या व्यक्तिगत पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. अशा परिस्थितीत तुम्ही कोणत्या प्राधिकरणाकडे नियोजाल? तक्रार लिहून घेणार आणि अर्धकर्त्याचं लक्ष आपले काम करणार, त्या कुटुंबियाच्या संतापाच्या भरात पाऊल समज द्याल व काही केले तर त्यानंतर उदाहरण कल्पना द्याल. ठीक नाही, पण हे कसं काय होणार? पण हे इतके इफेक्टिव्ह होईल का? ऑनर किलिंग विरोधात काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थेत सदर प्रकरणाची कल्पना देऊन माध्यमांद्वारे तसेच जन्मास चर्चा करून कुटुंबीय सकारात्मक दबाव निर्माण करण्यास सुचवाल, हे होऊ शकतं. हा, हे बेटर आहे. आपल्या आयुष्य असणाऱ्या माथ्यावर तर सोडा खाली मान काढायला घालायला लावणाऱ्या शक्य तितक्या ताब्यात देण्याचा प्रयत्न करायला नाही, हे होणार नाही. उत्तर काय? पर्याय क्रमांक 3 विल बी बेटर. ते याच्यामध्ये कदाचित टायपिंग मध्येच ते गडबड झालेली आहे आपल्याकडनं. हा, हो, पण नाही कशामध्ये नाही, पण मग ते फक्त तुम्ही फक्त समज देणार कशामध्ये. हो, तर हे होऊ शकतं, पण सेकंड पेक्षा जास्त इफेक्टिव्ह थर्ड होईल ना, जेव्हा तुम्ही पुढे. लक्षात घ्या, नाही तर तुमच्या याच्यावर ते कशावर तुमचं इतकं तुम्ही फक्त त्यांना समज देणार. ठीक आहे. हा, तर तुम्ही एक संवेदनशील अधिकारी आहात, तर मग याच्यामध्ये जर का त्यांच्याकडनं पूर्ण सोशल प्रेशर जर त्यांच्यावरती आलं तर ही गोष्ट काय होऊ शकते?
नाही, तर स्पेसिफिक केस बद्दल सुद्धा जर का ते नाही नाही नाही, मग तो परिवार जो आहे तो ऐकायला हे नाहीये, बरोबर आहे ना, आणि तो एकदम अग्रेसिव्ह झालेला आहे. जर त्याच्यावरती हा तो त्याच्यावरती हो, मग तेव्हा जेव्हा सोशल प्रेशर येईल सगळ्यांकडनं तेव्हा ते थांबेल ना याच्यामध्ये. मग तुमच्या बोलण्याने काय होणार? तुम्ही फक्त त्यांना समज देणार, हे बघा तुम्ही जर असं केलं तर आम्ही असं करू, त्याने तर काहीच फरक पडणार. तुम्हाला याला बघून घ्या, हा कोण आपल्याला सांगणार? त्याची उलट जर काय सोशल प्रेशर आहे, मीडियाचं प्रेशर आहे, सगळीकडनं प्रेशर आहे, ती न्यूज बनली तर बदनामीचा धोका आहे त्या सोडायला याला, तर तेवढं त्यामुळे जास्त बेटरली करतील ना त्यामध्ये. तर उत्तर केलं परिक्रम कशामध्ये? हो, पण ते संवेदनशील अधिकारी म्हणून तुमची पहिली स्टेप नाही ना, ती नेक्स्ट स्टेप म्हणजे ती जी ती मेन स्टेप नाही ना तुमची. तुम्ही मेन काय केलं पाहिजे हा आहे ना सगळ्यात महत्वाचा निर्णय. नाही, अरे हो हो, ते केलं जाते, म्हणजे दोनला मार्क आहे, 2ला 0 मार्क नाही आहे, ते तर मी मार्कने चुकलं. सेकंड प्रिफरन्स आन्सर काय 1.5 असेल तुमचं, पण मेन जे आहे 2.5 साठी पर्याय 3 असेल. हा हो, त्या इन्सिडेंट बद्दल सुद्धा बघा, त्याला त्यांनी काय केलं की जर आपण बघितलं की आपण हे आहे की ऑनर किलिंग सारख्या गोष्टी होत आहेत त्याच्यामध्ये, मग त्याच्यामध्ये त्यांनी लव्ह मॅरेज केलेलं आहे. ओके, पण आता ते दोन्ही पण काय सध्या सुशिक्षित आहेत, पण आता ते काय त्यांच्या जीवाला धोका वगैरे करतायत, त्याच्यामध्ये निर्माण करतायत वगैरे, हे सगळं ते याच्यात हे करतायत. हा, तर मग त्याच्यामध्ये जर आपण बघितलं यात आपण काय हे चेंज आउट त्याच्यामध्ये केलं पाहिजे असं त्याच्यामध्ये विचारलेलं आहे. ओके, तर मग आता याच्यामध्ये जर आपण बघितलं तर बघा ना तुम्ही त्याच्यात जनमानसात काय ऑनर किलिंगच्या संबंधामध्ये, तर तुम्ही जेव्हा त्यांच्या परिवारामध्ये जर याच्यावरती जर का सोशल प्रेशर आला तेव्हा ती गोष्ट काय होऊ शकते, यांनी हँडल होईल ना. मला सांगा, तुम्ही फक्त त्यांना काय देणार की समज द्याल की असं काय करू नका रे बाबा, पण ते इतक्या तावामध्ये आहे की ते काय ऐकणार का तुम्हाला याच्यामध्ये? तुमच्या समज ठीक आहे, तुमचं देणं काम आहे, तुम्ही त्यांनी द्याल, पण त्यांनी ती गोष्ट रिझॉल्व्ह नाही होऊन राहिली ना. त्याने का तुम्ही एक संवेदनशील अधिकारी आहात, तुमची एक जबाबदारी बनते सोसायटीमध्ये त्यांच्या नाही करण्याची. हो, तुमची पहिली स्टेप ती असू शकेल. हा ठीक आहे ना, पहिले तुम्ही ते नाही नाही, इथे प्राधान्य, एक मिनिट, तुमचा प्राधान्यक्रम याचा अर्थ काय की प्राधान्यक्रम म्हणजे काय की त्याच्यामध्ये तुम्ही काय समोरच्या व्यक्तीला म्हणजे आता आपल्याला सोसायटीमध्ये पूर्ण हे आहे, आणि त्यांनी पहिले पण सांगितलंय बघा, स्टार्टिंग सुद्धा प्रश्नाची काय की पुरोगामी समाजात जाणाऱ्या महाराष्ट्रामध्ये हा समाज एक असून आपण किती मागास आहोत वगैरे, म्हणजे टोटल आपल्या सोसायटीची काय आहे. हो, इन्सिडेंटच महत्वाचा आहे, पण इन्सिडेंट महत्व म्हणून तर ते इन्सिडेंट मधले त्याच्या परिवारावरती आपण सोशल मीडियानं प्रेशर आणतोय ना. मला काय एक फक्त तुम्ही सांगताय त्याच्याने जास्त प्रेशर येईल की जर सोशल मीडिया त्यांच्या इथे मीडियापर्यंत ही गोष्ट पोहोचली, त्याच्यानंतर तुमच्या त्याच्यामध्ये समाजसेवी संस्थेमध्ये ती गोष्ट पोहोचली, जनमानसामध्ये या गोष्टी आल्यात, प्रेशर जर निर्माण झालं तर याने या गोष्टी काय होतील, जास्त प्रिफरेबल होतील. ओके, सो स्टॉप हिअर टुडे देन. ठीक आहे, थांबूयात.